नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना शुभ सकाळ। इकडं दिवस चांगला उगवून वर आलेला आहे। इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं आता आणि आता गुरांची शेण झालट करायची। आधी मामाला गुरं सोडून द्यायची सगळी माळावर न्यायला आणि मग शेण झालट करते। धार काढून घेतली, म्हशीची धार काढून घेतली। आता गाईला वासर सोडले, धार काय काढली नाही।
झालट झाली माझी, आता गुरं सोडून दिली. आताची सकाळ सकाळ रानात भेंडी तोडून आणली आणि चिरायला चालू आहे. मुलांना डब्याला द्यायची भेंडी, देशी भेंडी आहे. सगळे आणले ते. काय आता कपडे धुवायला लागली, पाणी आलंय. कपडे धुवून झाले आता सगळी. आता गुरांना पाणी दावून घेते, म्हणजे मामा आल्यावर परत सोडते ना माळावर गुरं, पाणी धावते आता गुरांना. आता वैरण न्यायला आली मी शेरडांना, खालच्या तालीत आली आणि आपला तालीतला ऊस चांगला आलाय. पाणी सोडलं होतं, भिजलंय. चला आता वैरण काढून नेऊ. इकडं भीती वाटते एकटीला यायला, म्हणून आम्ही 2 जण येतो लांडग्याची, त्याच्यामुळं 2 जण येतो. चला आता वैरण काढून घेते पटापटा. पाणी बघायला गेले ते हिरीत. सकाळच्या 9 वाजले ते. आता कपडे धुवायची, ती ऊन पडले चांगलं. वैरण घेऊन जाते आणि मग कपडे धुवायला सुरुवात करते. काढले आता. चला आता घरी जाऊ, गाडीवर ठेवून. आणली आता इथं आणि शेरडांना टाकली. मोटर चालू करून आलतो येताना. आता मोकळ्या पाण्यात कपडे धुवून घ्यायची. 11:30 वाजले त्या. जेवण झालं, कपडे भांडी झाली. आज काय निवांतच. 2-3 दिवस झालं रानातले काही कामं नाही ते आता. आणि काल पण नव्हतं. काल होतं दुपारपर्यंत भोवातला गवत काढायचं, आणि आज पण काही नाही. तर चला, काल आत्याचा ब्लाऊज घेतला होता शिवायला. सगळं झालं, फक्त फिटिंग तेवढी राहिली. तेवढी फिटिंग करून घेते आणि दुसरा ब्लाऊज शिवून घेते. कामं नाही ते रानातले, तोपर्यंत ब्लाऊज शिवून घ्यायचं. वर्षा भांडी घासते. चला ब्लाऊज शिवायला घेते आता मी. 4 वाजले ते आता. आणि एक ब्लाऊज पूर्ण झाला इथं माझा, काल घेतलेला. आणि इकडं दुसरा पण ब्लाऊज पूर्ण झालाय, फक्त फिटिंग करायची राहिली आता. तर फिटिंग करून घ्यायची. जेवायला चाललो आहेत आम्ही. इथं शेंगा फोडत बसल्या त्या वर्षानं आत्या. आणि आज दिवसभर भरपूर ऊन पडलं होतं. कपडे चांगले वाळले, ती कपडे काढायची. जेवण करून घेऊ आधी आणि मग कपडे काढू, म्हणजे चांगले अजून वाळते ती खडंग. आणि आपापल्या वेगवेगळी वाटून टाकली. कपडे ज्याची होती त्याची. ब्लाऊज शिवायचं बस केलं.
आणि आता मी शेड स्वच्छ करणार आहे. इथं आत्याला ताजी ताजी वांगी आणली ती रानात ना, संध्याकाळी भाजी करायला वांग्याची भरीत करायचं आहे आज. आता जेवण करते. चला आता शेड सगळं स्वच्छ करून घ्यायचं, शेळ्यांचं करून घेतो आता आम्ही दोघीजणी. आणि आता भाजीची तयारी करून घ्यायची ते. तर आपलं सगळं शेड स्वच्छ करून झालं. आता चिपाड गोळा करून टाकले तिकडं. पाचोट पेटवलंय. आणि जे लेंड्या पडल्या होत्या ते सगळं झाडून गोळा करून आपण उकडल्यावर टाकले. सगळं खत झालेलं होतं ते टाकून घेतले. आता हे पेटवून दिले. आणि ती मोठी मोठी चिपाडी आता तिकडं बाहेर नेऊन टाकायची. ती बाहेरचं चालू आहे चिपाड गोळा करायला. शर्टाला वैरण टाकले. आता 6 वाजले ते. स्वच्छ सगळं झाल्यावर स्वच्छ जागेवर टाकून घेतली आता वैरण त्यांना, म्हणजे इकडे येणार नाही ते. 1 2 3 4 गणपतीला जय जयकार. 5 6 7 8 गणपतीचा थाट माट. 9 10 11 12 गणपतीला मोदक झाला. 13 14 15 16 गणपती कोण आहे? हे बाल आहे काय? होय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि इथं स्वयंपाकाला लागले. दूध तापाय ठेवलं इकडं. आणि इकडे केली पालकाची गरगट्टा भाजी मस्तपैकी आत्यानी. आणि इथं केलंय वांग्याचं भरीत, कांदा ते टाकून पीठ मळून ठेवलंय. आणि आता चपात्या करून घेते मी. इथं चपात्या करायला चालायच्या माझ्या. आणि इथं मुलांची गरम गरम चपाती भाजी जेवण चाललंय मुलांचं.